नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव ईश्वरी अशोक बांगर. मी इयत्ता 7वी या वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे, पानकनेर गाव. मी आमच्या शाळेमध्ये वाचनाची आवड उपक्रम राबवला होता. त्या उपक्रमामधून मी एक पुस्तक घेतले. आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय आहे आणि त्या ग्रंथालयामध्ये वेगवेगळी पुस्तके सुद्धा आहेत. त्या पुस्तकामधून मी एक पुस्तक घेतले आहे. या पुस्तकाचे नाव आहे पाखराची भाषा. या पुस्तकाचे लेखक आहेत मवी कोल्हटकर. या पुस्तकामध्ये एक गोष्ट दिलेली आहे, पाखराची भाषा. एक धर्मराज नावाचा व्यक्ती होता. त्याच्याजवळ सोना चांदीच्या पेठा होत्या. त्याच्या सोना चांदीच्या पेठा होत्या. तो फार श्रीमंत होता, पण त्याला बरेच दिवस झाले होते. त्याला मूळ बाळ नव्हते. त्याने देवाची आराधना केली आणि मंदिराला दान केले, तरी त्याला मूळ होत नव्हते. त्याच्या लग्नाला 5-6 वर्ष झाले, तरी त्याला मूळ बाळ होतच नव्हते. त्याने फार देवाची आराधना केली आणि नंतर त्याच्या लग्नाच्या 7 वर्षानंतर त्याला एक मुलगा झाला. तो मुलगा झाल्यामुळे त्याच्या घरात आनंद पसरला. त्या मुलाचा ते फार लाड करत आणि ते मूल झाल्यामुळे त्यांच्या घरात आनंद पसरला होता आणि त्याच्यामुळे त्या मुलाचे नाव त्यांनी आनंद असे ठेवले. तो मुलगा फार चांगला होता, पण त्या मुलाला सर्व काही समजत होते, पण तो मुलगा बोलू शकत नव्हता. तो अपंग होता आणि त्याच्या वडिलांनी म्हणजेच की धर्मराजांनी त्याला फार मोठमोठ्या डॉक्टरकडे त्याला दाखवले. त्याच्या इलाजासाठी फार पैसा खर्च केला, तरीही त्या आनंदला बोलता आले नाही. त्याला आपण बोललेले सर्व काही समजत होते, पण त्याच्या तोंडामधून आवाजच निघत नव्हता. तो अपंग होता, तरीही त्याच्या घरचे त्याच्यावर फार प्रेम करत होते. आणि तो एके दिवशी असाच त्याच्या दारी अंगणामध्ये बसला आणि त्याच्या दारी त्याने तांदूळाचे दाणे फेकून पाखरे जमा केली होती आणि त्या पाखरेला तो त्याच्या मनातच बोलत होता. त्या पाखरांना त्याची भाषा समजत होती आणि तो त्या पाखरांसोबत कधी पण बोलायला आनंद कधीही पाखरांसोबत बोलत राहत होता. पण त्याच्या वडिलांना वाटत होते की आपण इतके मिन्नती करून आपल्याला मूळ बाळ झाले तर ते अपंगच आहे. त्याच्या वडिलाला त्याचा राग नव्हता येत, पण त्याच्या वडिलाला फार दुःख वाटायचे की आपल्याला मूळबाळ आहे, पण ते अपंगच आहे. ते त्याच्या तोंडी आपल्याला कधी बाबा, कधी आई, कधी काका, कधी ताई म्हणू शकत नाही, याचे त्यांना फार दुःख वाटायचे. पण ते आनंद दिसायला चिमुकला, फार हुशार व फार देखणा होता. एके दिवशी आनंद पाखराला बोलत होता आणि असे बघून त्याच्या वडिलाला राग आला, कारण की का करतो हे असे दारी अंगणी बसून, काय त्या पाखरासोबत खेळतोय चिखलामध्ये, त्या पाखरांच्या मागं हिंडतोय. आनंदच्या वडिलांना आनंदचा फार राग आला. त्यांनी त्याला कलमा करून आत हकलून दिले आणि तिथून एक महाराज जात होते. त्यांनी सांगितले, अरे धर्मराज, तू त्या पाखरांना कलमा नकोस करू. तू आज रागवतोयस, पण ते पाखरं तुझ्या मुलाला बोलणं शिकवतील. धर्मराजाला त्या महाराजाचा फार राग आला. त्याने त्या महाराजाला सुद्धा हकलून दिले. आणखीन थोड्या काही दिवसांनी तो महाराज आला आणि म्हणाला, तू तुझ्या मुलाला पाखरांसोबत राहू दे, तुझी मुलं नक्कीच बोलणं शिकतील. असे ते महाराज झोंबता तिंदा त्याला येऊन बोलला. धर्मराजाला असे वाटले की आता याची कटकट कुठे ऐकायची. त्यांनी त्याला बाहेर येऊ दिले आनंदला आणि त्याला बाहेर बसू दिले. आनंद अशाच काही दिवस गेले आणि आनंद
त्या पाखरासोबत चालून बोलणं शिकला. धन्यवाद.